मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालय जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्र अस्तित्वात असूनही हजारो शेतकरी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांपासून तसेच रोजगार हमी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत। या गंभीर प्रश्नाची दखल घेत शासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन राज्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रांतील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या आणि रोजगार हमी योजनांचा लाभ द्यावा अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली। विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना आमदार बाबर म्हणालेत की राज्यातील अनेक नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते। हजारो कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यांची उपजीविका पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे। मात्र संबंधित क्षेत्रे नागरी हद्दीत समाविष्ट झाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अनुदान योजना, सिंचन, शेती यांत्रिकीकरण, फलोत्पादन, पीक विकास तसेच रोजगार हमी योजनांचा लाभ मिळत नाही। केवळ प्रशासकीय हद्द बदलल्यामुळे शेतकऱ्यांना योजनांपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। या धोरणामुळे राज्यातील असंख्य शेतकरी शासनाच्या विकास योजनांपासून दूर राहत असून शेती विकासालाही मोठा अडथळा निर्माण होत आहे। त्यामुळे शासनाने नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करून नगर परिषद आणि नगरपंचायत हद्दीतील कृषी क्षेत्राला ग्रामीण भागाप्रमाणेच कृषी विभागाच्या सर्व योजनांचा तसेच रोजगार हमी योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घ्यावा अशी त्यांनी मागणी केली। खानापूर विधानसभा मतदारसंघात विटा नगर परिषद, आटपाडी नगरपंचायत आणि खानापूर नगरपंचायत या तिन्ही नागरिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती असूनही येथील शेतकरी ही कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांपासून तसेच रोजगार हमी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत। या अन्यायकारक परिस्थितीत बदल करण्यासाठी शासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केली। याच मागणीची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील हजारो शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळेल आणि नागरी हद्दीतील शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर होईल असा विश्वास यावेळी आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केला आहे। सन्माननीय सदस्य सुहास बाबर अध्यक्ष महोदय, माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विटा नगर परिषद, आटपाडी नगरपंचायत आणि खानापूर नगरपंचायत अशी 3 क्षेत्र आहेत आणि ह्या तिन्ही नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रामध्ये कृषीचं खूप मोठं क्षेत्र आहे। पण त्या क्षेत्रामध्ये कुठल्याही शासकीय कृषी विभागाच्या आणि रोजगार हमीच्या योजनेचा कुठलाही फायदा त्या नागरी क्षेत्राला होत नाही। तर माझी औचित्याच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की हा धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि ज्या ठिकाणी नगर परिषद आहे, नगरपंचायत आहे, अशा सगळ्या ठिकाणी त्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या नागरिक क्षेत्रामध्ये कृषी विभागाच्या सगळ्या योजनांचा आणि रोजगार हमीच्या सगळ्या योजनांचा लाभ त्या शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी औचित्याच्या माध्यमातून माझी तुम्हाला विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।